नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत आंबट चुक्याची भाजी। तर ही भाजी कशी बनवायची, कशी टेस्टी बनते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। जर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची आंबट चुक्याची भाजी कशी झाली हे कमेंट करायलाही विसरू नका। चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहेत आंबट चुका। तर इथे मी जवळपास 150 ग्राम इतका आंबट चुका घेतलेला आहे। पानं छान कट करून धुवून स्वच्छ घेतलेली आहेत। थोडासा आंबट असतो म्हणून थोडासा कमी वापरायचा, म्हणजे भाजीची चव मेंटेन राहते। तर मी इथं पाव वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तुरीची डाळ अशा प्रमाणे हे प्रमाण घेतलेलं आहे। असं जर घेतलं तर मस्त लगे भाजी बनते। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जो हा आंबट चुका आहे हा रफली चॉप करून घेऊयात। खूप जास्त बारीक असा कट करायचा नाही, कारण आपण हे कुकरला शिजवून घेणार आहोत। तर भाजी म्हणजे डाळीबरोबर तो स्मॅश होतोच, म्हणून खूप जास्त बारीक करायची गरज नाही। तर अशा प्रकारे आंबट चुका कट करून झालेला आहे आणि हे मी कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेते। आणि त्याचबरोबर हरभरा आणि तुरीची डाळ एकत्र करून स्वच्छ धुवून घेऊयात आणि या पानांवर म्हणजे या आंबट चुक्यावर टाकून घेऊयात। आणि साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं। त्याचबरोबर मी शेंगदाणे पण टाकणार आहे याच्यामध्येच। आणि हे पाणी आपण अंदाजे 2-2.5 वाट्या मी इथं पाणी टाकून घेणार आहे। 2च वाट्या सहज लागतात, म्हणजे खूप जास्त पाण्याची गरज नाही आहे। 2 वाट्यामध्ये छान असा हा शिजून येतो। तर अगदी 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या गॅसला ठेवून आपल्याला। तर हे मी इथं गॅसवर चढून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर हा आपला आंबट चुका शिजलेला आहे, मस्त डाळ ही शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला स्मॅश करून घ्यायचं आहे। अगदी रवीने मी स्मॅश करून नाही घेणार, अगदी पळीने अलगद असं त्याला फेटून घेणार आहे। आणि इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 मिरच्या टाकलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 काचळ्या आपल्याला लसणाच्या टाकायच्या आणि याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आणि सोबतच मी कढई ठेवली होती तेल टाकून गॅसवर। तर हे तेल गरम झालेलं आहे फोडणीसाठी। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, त्याचबरोबर पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि थोडेसे धने क्रश करून टाकलेले आहेत हातावर। आणि ह्या 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याही मी याच्यात टाकलेल्या आहेत। तर थोडासा ब्राऊन कलर आला लसणाला की यामध्ये कांदा टाकूयात। एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतला होता, तोही याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आणि छान कांदा परतून झाला की आपल्याला याच्यामध्ये जो आपण ठेचा बनवला होता किंवा जे वाटण बनवलं होतं हिरव्या मिरच्याचं आणि कोथिंबीरीचं, ते टाकून घेऊयात। इथे लाल चटणीचा उपयोग करणार नाही, जे काही आपल्याला तिखट करायचं आहे ते फक्त हिरव्या मिरच्यांनीच करायचं आहे। म्हणून तुम्ही मिरच्या तिखट किंवा सपक जशा असतील त्याप्रमाणे तुम्ही ते मिरच्यांचा वापर करा। आणि ह्या मिरच्या कांदा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि मस्तपैकी फोडणीला वास सुटलेला आहे। तर अगदी 2-1 मिनटं आपण याला परतून घेऊयात। आणि यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा बेसन, म्हणजे आपली भाजी अशी पाणी एकीकडे पाणी एकीकडे डाळ अशी होणार नाही, मस्तपैकी दाटसर अशी छान कन्सिस्टन्सी होईल आपल्या भाजीची। आणि इथं 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। गरम मसाल्याने आपल्या भाजीची चव खूप छान लागते। तर तोही छान तेलामध्ये होऊ दिला आणि त्यामध्ये आपण जे आपण आंबट चुक्याची भाजी होती आयटून घेतलेली ती टाकलेली आहे आणि आपल्या गरजेनुसार इथं पाणी ॲड करायचं आहे। तर मी याला थोडंसं पातळसरच ठेवणार आहे। तर अगदी 1.5 ग्लास मी इथं पाणी वापरलेलं आहे आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे। छान 2 ते 3 उकळ्या आल्या की ही भाजी शिजून होईल। अगदी बेसनामुळे खूप छान याची कन्सिस्टन्सी बनते, म्हणजे अगदी बेसनाची चव तर लागत नाही भाजीला, पण छान भाजीची जी
घट्टपणा आहे तो मेंटेन होतो. खूप जास्त बेसन टाकलं की त्या भाजीची चवच बदलून जाते, म्हणून बेसनाचा वापर शक्यतो कमीच करायचा. 1 ते 1.5 चमचा बेसन भरपूर होतं या भाजीला. त्याला छान 2 उकळे आलेले आहेत मीडियम गॅसवर. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला आता आपण सर्व करूयात. आपल्या घरच्या नॉर्मल भाताबरोबरच खूप छान लागते ही आंबट चुक्याची भाजी. त्याचबरोबर पोळी चपातीबरोबरही खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला त्याच्यासाठी